कधी विचार केला आहे का की गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची असावी की उजव्या सोंडेची? तुम्ही म्हणाल याने काय खरंच फरक पडतो का? तर हो. शास्त्रानुसार डावीकडे वळलेल्या सोंडेची अर्थात वक्रतुंड म्हणून ओळखली जाणारी मूर्ती ही शांत आणि सौम्य असते आणि उजवीकडे सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती जिला दक्षिणाभिमुखी म्हणून ओळखलं जातं ती असते अग्निरूप आणि तीव्र ऊर्जा असलेली. गणेश पुराणानुसार मान्यता अशी आहे की डाव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा सरळ सोप्या पद्धतीने केली तरी चालते, पण उजव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा करताना विधींच्या क्रमांमध्ये चूक झाली किंवा शास्त्रोक्त पद्धतीने ठराविक मंत्रपठन करून पूजा नाही केली तर देवाचा कोप होऊ शकतो अशी मान्यता आहे. शारीरिक, मानसिक आणि नैतिकरित्या शुद्ध म्हणजे शुचिर्भूत असणे हा तर कुठल्याही देवाची पूजा करताना पाळावा लागणारा अलिखित नियम आहे. आणि हेही तितकंच खरं आहे की प्रत्येक मूर्तिकार त्यांच्या मनाप्रमाणे, ढंगाप्रमाणे मूर्ती घडवत असतात. पण खास करून गणपतीच्या उजव्या सोंडेच्या मूर्तीच्या पूजेत गफलत झाल्यास खाजगी जीवनावर चुकीचे परिणाम होऊ शकतात किंवा कर्माची फळं मिळत नाहीत असं मानलं जातं. तुमच्याकडे कोणता गणपती असतो? डाव्या सोंडेचा की उजव्या सोंडेचा? आणि तुम्ही कोणते खास पूजाविधी करता? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजने गायडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.